मी माझ्या मी जेव्हा माझ्या जीवनातील अशांतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न करू लागतो, तेव्हा स्पष्टपणे लक्षात येते की 24 तास सतत काहीतरी करण्याची, बनवण्याची, मिळवण्याची किंवा दूर करण्याची मी जी ही धडपड करीत आहे, तीच तर अशांती आहे. व मला तीच तर दूर करायची आहे. मी प्रत्येक क्षणाला काहीतरी करण्याचा विचार करीत असतो किंवा काहीतरी करीत तरी असतो. याच्यावर आपण चर्चा करत होतो. प्रत्येक क्षणाला काहीतरी करण्याचा विचार किंवा काहीतरी करणे म्हणजे मनाच्या द्वारे करण्याचे विकल्प आणि वचन आणि शरीर यांच्याद्वारे काहीतरी करणे. समयसार तिकडे पलीकडे आहेत काय? त्या दिवशी समयसार होती की भरपूर माताजी नाही द्या की त्या दिवशी 5-6 होती की मग मनाच्या द्वारे जे करण्याचे विचार आहे त्याचंच नाव आहे अध्यवसान भाव. मनाच्या द्वारे केल्या जाणाऱ्या ज्या कल्पना आहेत तेच तर जीवावर असणार संकट आहे असं सांगत होते वर्णी. कारण ते विकल्प बंधाचं कारण आहे. बंधाचं कारण आहे म्हणून संकट आहे. कारण बंधचा अर्थ दुःख. बंध दुःख रूप असतो. आपण बंधनात आहोत याची आपल्याला जाणीव आहे का? आपल्याला विचार तर असतो का? आपण म्हणजे आपल्याला तर सवय झाली जशी कैदेमध्ये कैदी खूप वर्षापासून राहिल्यानंतर त्यांना असं काय वाटत नाही की आपण बाहेर जावं. बाहेर जावं वाटत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना असं वाटतं हेच घर आहे. हे असंच काय आता बाहेर काय आहे? खायला मिळते, प्यायला मिळते, सगळं आपलं बरं चाललंय. म्हणजे स्वातंत्र्य नाही पण कळना नाही बाबा आपण स्वतंत्र नाही. आपल्याला कळते का आपण संसारात आहे म्हणून परतंत्र आहोत. कधी आपल्याला असं वाटतं का आपण पराधीन आहे? आपल्याला यातनं सुटलं पाहिजे. हे बंधन आहे. मला हे जे काही मनुष्य पर्याय असो, तिर्यंच कुठलीही गती असो, हे मला माझ्या अपराधाचं फळ म्हणून बंधनात टाकले. शरीरात टाकले म्हणजे बंधनात टाकले. शरीराला कैदेची उपमा आत्मनुशासनमध्ये दिली की शरीर हे कशी कैद आहे. म्हणजे सगळ्या त्यांनी आपल्या शरीरात असणाऱ्या धातूंना त्यांनी असं त्या कैदेचं रूप दाखवलेलं. कैद कशी असते तसंच हे सगळं शरीर आहे. आणि त्या शरीर रूपी कैदेमध्ये या जीवाला बंदिस्त केलेला आहे. हा कैदी वेगवेगळे कैदी असते. बंधन आहे हे कळलं तर आपण मग सुटण्याचा प्रयत्न करणार. पण बंधनाचा म्हटलं ना कुठल्याही एखाद्या गोष्टीचा अभ्यास झाल्यानंतर आपल्याला ते जरी त्रासदायक जरी असलं तरी अभ्यस्त झाल्यानंतर त्याच्यातलं जे दुःख आहे ते आपण स्वाभाविक मानून तेच तसं स्वीकारून त्याला जीवन मानून बसलेलो असतो.
आणि आजूबाजूला दिसणारे जीव पण आपल्यासारखे असतात, त्यामुळे आपल्याला असं काही वाटत नाही की आपल्याला वेगळं स्वतंत्र व्हायचं. जेव्हा की जिवंत उदाहरण आपल्या समोर त्यागी असतात, जिवंत बाबा कसं स्वतंत्रतेने जीवन जगतायत. मग पण कधी आपल्याला कळते का बाबा ते स्वतंत्र आहे त्यांचं जीवन, आपण बंधनात आहे, असं आपल्याला जाणीव तर होती. ते मुक्त आहेत, त्यांना कसलंही बंधन नाही. आणि आपल्याला किती प्रकारची बंधनं असतात गृहस्थांना. शिकायचं म्हटलं आणि बघायचं म्हटलं तर आहेत की त्यागी जीव तर तेच आपल्याला दाखवतात की बाबा एक स्वतंत्र जीवन पण असतं आणि ते मी पण जगू शकतो. पण आपण बघणार कोणाकडं? आपला आदर्श कोण? त्यागी आदर्श आहे का भोगी आदर्श असतात माझे? शब्द बोलायला बरोबर आहे, हाय ना. हो, बरोबर. घरी जायचं का आता? नाही इच्छा. हा हा, काय म्हणले? आणि मग ते काय आदर्श त्यागी आहेत म्हणायचे. आणि मनात तर सगळं घर आहे. माया चार हे तिर्यंच्या गतीचं कारण आहे माहिती आहे. आपण वचनाने एक बोलतोय, कायेने दुसरी क्रिया करतोय आणि मनानं तिसराच विचार करतोय. म्हणून तर वर्तमानामध्ये हा जीव दुःखी आहे. जाणीव झाल्याशिवाय आपण या बंधनातून मुक्त होण्यासाठी पुरुषार्थ करणार नाही. हे विकल्प दुःखरूप आहे. ह्या विकल्पाने मला बंध होतो आहे. आणि विकल्प कशासाठी करतोय हा पण विचार आपण करत नाही. त्याच्यासाठीच ही व्यवस्था समजली. विकल्प करायची म्हणजे अध्यवसान भाव करायची मला गरज किती आहे? काहीच गरज नाही. वस्तू स्वभावानुसार नाहीच आहे. वस्तू स्वभाव जर बघितला तर विकल्पाचा कुठेही इथं अवकाश नाही विकल्पांना. कारण सगळं कार्य होत आहे, सगळं द्रव्य, सर्व द्रव्य आहे ना आपापलं कार्य करता आहेत. कोणतंही द्रव्य मला म्हणत नाही आहे किंवा तू थांब, तू जर गेला तर माझं काम थांब. आणि कुठलं काम थांबवत पण नाही आपल्याशिवाय, कारण व्यवस्था तशी नाही ना. कोणत्या एका द्रव्याचं कोणत्या एका द्रव्यामुळं काम थांबेल किंवा काम सुरू होईल अशी व्यवस्था नाही आहे ना. मग असं असताना आपण काय करतो? विनाकारणचे विकल्प करतो. मग त्यामध्ये 3 प्रकारचे विकल्प आपण बघत होतो. 3 प्रकारचे कोणते विकल्प आहे? बरोबर, सांगा मग. बरोबर आहे तुमचं. 3 प्रकारचे आपण विकल्प. बरोबर. किती गाथा आहे? गाथा नाही झाली. समय सारच्या 268 आणि 269 नंबरची गाथा आहे.
आहे ना. 266 गाथेला एक शीर्षक बघूया आणि मग 268-69 बघू. आता त्याचा संबंध आहे. 266 गाथेला शीर्षक काय दिलंय? एवं बंध हेतुत्वेन निर्धारितस्य न अध्यवसायस्य स्वार्थक्रियाकारित्वाभावेन मिथ्यात्वं दर्शयति. काय म्हणते तुम्ही? एवं अशा प्रकारे बंध हेतुत्वेन निर्धारितस्य, बंधाचं कारण रूपाने ज्याचा निर्णय झालेला आहे, निर्धार झालेला आहे. मागच झाला ना निर्णय 205 किती गाथेमध्ये झाला निर्णय. 265 मध्ये निर्णय करून दिला त्यांनी की ते अध्यवसान भाव बंधाला कारण आहे. 265 आहे का नाही? 62 आहे, सॉरी. 262 गाथेमध्ये त्यांनी सिद्ध करून दाखवलंय की अध्यवसान भाव बंधाचं कारण आहे. 65 265 गाथेमध्ये 65च हेडिंग दिलं त्यांनी. न च बाह्य वस्तू द्वितयः अपि बंध हेतुः इति आशंक्यम. ही शंका घेऊ नका म्हणले की बाह्य वस्तू बंधाचं कारण आहे, असं तिथं त्यांनी दिलंय. बाह्य वस्तूमुळं बंध होत नाही. जर बाह्य वस्तून बंध होईल तर कोणालाच मुक्ती मिळणार नाही. हा बरोबर. बरोबर. बाह्य वस्तून बंध होत नाही. सांग वत्थुम पडुच्च जंपुण अध्यवसायाणम तो होय जीवस नयवत्थु दोदु बंधो आज्यवसाणेन बंधोत्थी. वस्तू आहे म्हणून बंध नाही, त्या वस्तूचा आश्रय घेतो आणि विकल्प करतो, म्हणजेच अध्यवसान करतो. अध्यवसान भावाचं आश्रयभूत कारण वस्तू आहे. अध्यवसान रागद्वेष भाव, मिथ्यात्व, अज्ञान, संयमाला अध्यवसान म्हणायचं असं सांगतो. मग बंध कशाने होतो तर या अध्यवसान भावाने होतो असं सांगायचं. बरोबर आहे का? नयवत्थु दोदु बंधो असं म्हणले, वस्तूने नव्हे. वस्तूमुळे बंध होत नाही तर अध्यवसानानेच बंध होतो. बाह्य वस्तू कशाचं कारण आहे? बाह्य वस्तू कशाचं कारण आहे? बरोबर आहे. आता आपल्या अपेक्षेने बाह्य वस्तू कशाचं कारण आहे? अध्यवसान भावाचं कारण, बंधाचं नाही. कशाचं कारण? अंतर करा थोडस. बाह्य वस्तूला निमित्त करूनच अध्यवसान होतात, नाहीतर बाह्य वस्तूला सोडायची गरज काय? असा प्रश्न येतो ना. बाह्य वस्तूचा आश्रय करूनच अध्यवसान भाव होतात आणि अध्यवसान भावामुळे बंध होतो. म्हणून उपचार येईल त्या बाह्य वस्तूंवर, पण वास्तविक बघितलं गेलं तर ती बाह्य वस्तू बंधाचं कारण नसून
ती बाह्य वस्तू केवळ आपल्या अध्यवसान परिणामासाठी कारण आहे. बरोबर आहे. हम्म हम्म हा बरोबर. हम्म. नुसता एक परिग्रह बाहेरचा सोडला तर किती मोठा लाभ होतो. बरोबर आहे. शरीर आपलं वस्त्र सोडले तर वस्त्र त्यागामुळे किती प्रकारच्या अध्यवसान भावापासून वाचतो. वस्त्र सोडल्यावर अचेलकत्तो असं सांग. आणि अध्यवसान भावापासून वाचलो तर बंधापासून पण वाचणार असं आहे. नाहीतर कोणी म्हणल मग जर वस्तूमुळं बंद होत नाही तर मग काय वस्तूला त्याग करायचा. वस्तूचा त्याग करण्याचं प्रयोजन काय. चरणानी योगाचं प्रयोजन काय. अं? वस्तूचा त्याग करायचं प्रयोजन काय असा प्रश्न येईल ना जर वस्तूचा आणि बंधाचा कुठलाच काही संबंध नाही मांडला तर. कोणती वस्तू पाहिली इष्टानिष्ट भाव. हा म्हणजे वस्तू अध्यवसान इष्टानिष्ट भाव म्हणजेच अध्यवसान भावाला ती बाह्य वस्तू निमित्त होते असं सांगायचं. ज्या वस्तूची सत्ताच नाही त्या वस्तूला निमित्त करून आपल्याला अध्यवसान पण होत नाही. अध्यवसान केव्हा होते. जर त्या वस्तूची सत्ता असेल तर त्याला निमित्त केलं तर अध्यवसान होत. आणि हा बरोबर. पण ती वस्तूच नसेल जसं गाढवाचं शिंगच नाही तर त्याला निमित्त करून कुठला अध्यवसान होईल का. त्या शिंगाचं काय बनवायचंय म्हणून. आकाशाचं फुलच नाही तर त्या फुलाची माळा बनवायचा अध्यवसान होईल का. वांजेला पुत्रच नाही तर त्याला जगवण्याचे मारण्याचे अध्यवसान सुखी करण्याचे दुःखी करण्याचे अध्यवसान परिणाम होतील का. अध्यवसानासाठी बाह्य कारण आहे आणि म्हणून आचार्यांनी त्याचा त्याग पण तेवढाच महत्वाचा चरणानी योगाच्या आधाराने सांगितला. परंतु त्या बाह्य वस्तूने बंद होतो असं मात्र बिलकुल नाही. हे सांग. कारण काय. परकीय परिणामाने बंद होऊ लागला तर कधीही निर्वाणाला प्राप्त होणार ना. यदि परकीय परिणामेन बंध भवती तदा क्वापि काले निर्वाणम नास्ति असं जयसेनाचार्यांनी पुढे जाऊन सांगितलेलं. म्हणजे जसं त्यागी आहार घेता मग श्रावकाने समजा तो आहार उद्दिष्ट बनवला असेल त्यागींसाठी म्हणून बनवलेला असेल मग त्यागीला बंद होणार का माताजी. जर त्यागींना निमित्त करूनच आहार बनवला असेल श्रावकाने पण तुम्हाला माहिती नाही तो आहार कसा बनवलाय कोणासाठी बनवलाय आणि तुम्ही तो आहार घेतला तर तुम्हाला बंद होईल का. पाप लागल का. उद्दिष्ट आहाराचा दोष लागेल का. बरोबर. मग तेच सांगा. भले ह्यांनी केलेला आहे परिणाम. ह्यांनी परिणाम भले श्रावकाने तसा केलेला असेल त्याचा बंध आपल्याला होणार नाही. आणि समजल्यानंतर जर घेतला तर मात्र तिथून तुम्हाला तो दोष सुरू झाला. म्हणून तर नवधा भक्ती
त्यागींना समजणार कसा की आहार निर्दोष आहे. नवधा भक्तीच्या पाठीमागचा अभिप्राय एवढा मोठा आहे की ज्यामुळे त्यागींना तो आहार निर्दोष रूपाने ग्रहण करता येईल त्यासाठी नवधा भक्तीची प्रक्रिया असते. तिथं जेव्हा श्रावक म्हणतो मन शुद्धी, वचन शुद्धी, काय शुद्धी, आहार पाणी शुद्ध आहे, बस त्यांनी पुढचा विकल्प करायचा नसतो. त्यागींनी अवधी मन पर्याय ज्ञान असणारे त्यागी उगत जर लावत बसले तर त्यांना आहार घेणं मुश्किल होईल. आणि म्हणून ते सुद्धा लावत नाहीत आपलं अवधी मन पर्याय ज्ञान. आदिनाथांनी पण नाही लावलं. उपवास पडले. म्हणजे इथं हे सांगायचं की श्रावकाने केलेल्या परिणामाचं फळ त्यागीला मिळणार नाही. आता आपली चर्चा चालली परकीय परिणामाने जर बंद होऊ लागला तर कोणाला निर्वाण होणार नाही, त्याचा त्याला होणार की. पण दुसऱ्या द्रव्याच्या परिणामामुळं आपल्याला जर होऊ लागला बंद तर मग कोणीच मोक्षाला जाणार नाही. म्हणजे स्वतंत्रता बाधित झाली ना. मग तुम्ही भाव करायचे ना मला बंद होणार, मग कसं मोक्षाला जाणार मी सांग. मी भाव केले तुम्ही जर मोक्षाला चाललं तर म्हटलं नाही ह्याला संसारात ठेवू, तर कसं जाणार तुम्ही? कोणीच मोक्षाला जाऊ शकणार नाही, व्यवस्था बिघडून जाईल. पण तसं नाही. म्हणून इथं सांगायचं त्यांना की वस्तू न बंध का नाही, वस्तूमुळे बंध का नाही, तर त्याचं कारण काय? वस्तूमुळे बंध का होत नाही? परकीय परिणाम असल्यामुळे. जी बाह्य वस्तू आहे ती पर आहे ना, हे सांगायचं. परकीय परिणाम आहे आणि त्यामुळं जर मला बंद होऊ लागेल तर मग मला कधीही निर्वाण मिळणार नाही. म्हणून वस्तू बंधाचं कारण नाही. वस्तू अध्यवसान भाव होण्यामध्ये निमित्त होऊ शकते, पण ती पण व्याप्ती नाही. आणि जो व्याप्ती कुठं बसेल? जो वस्तूला जाणेल त्याला नियमानं बंद होईल. डॉक्टर जाणेल म्हटल्यावरच बंद होतो. वस्तूला जो जाणेल त्याला बंद होणार. आणि ज्याच्या ज्ञानात वस्तू जाणली जाईल त्याला बंद होणार. वस्तूला जाणण्याचं जे क्रिया आहे त्यालाच म्हटलंय न्यायमान अध्यवसान. तोडरमलजीच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर तोडरमलजीच्या भाषेत 3ऱ्या अधिकारामध्ये सांगितलं ना, काय 4 प्रकारच्या इच्छा जे दुःखाचं कारण आहेत का नाही? कोणत्या? विषय, पापाचा वध. मग त्याच्यामध्ये विषयरूप इच्छा म्हणजे काय सांगितली? वस्तूला जाणण्याची इच्छा, ती इच्छा सांगितली त्यांनी. त्याच्यामध्ये विषयरूप इच्छा म्हणजे वस्तूला जाणण्याची इच्छा असं सांगितलं. म्हणजे मी ज्यावेळेस वस्तूला बुद्धिपूर्वक, जसं कोण आलं की तुम्ही दरवाजाकडे बघितला, काय झाली ही बंधाचं कारण. तुम्हाला काय घेणं देणं नाही, तुमचा काय संबंध नाही, काय नाही आहे, पण लगेच असं दृष्टी गेली. मग ज्यावेळेस मी वस्तूकडे माझा उपयोग घेऊन जातो तेव्हा मला बंद होतो. आणि वस्तू माझ्या ज्ञानात आली त्यावेळेस बंद होणार नाही. केवलींच्या ज्ञानात वस्तू येतात, केवलीचं ज्ञान वस्तूकडे जात नाही. हे फरक आहे. म्हणून आपण त्या दिवशी बघितलं, परिणामपूर्वक वस्तूला जाणत नाहीत आणि इच्छापूर्वक वस्तूला केवली जाणत नाहीत. कारण परिणामपूर्वक वस्तूला जाणतो तर बंद आहे, इच्छापूर्वक वस्तूला जाणतो तर बंद आहे.
हा बरोबर. म्हणजे इच्छा झाली, आपल्याला असं वाटलं की रागद्वेष नाही आहेत. जसं आता मी सांगितलं, कोणी आलं गेलं सहज रस्त्यावर लोक येतात जातात, आपण बघत असतो, आपल्याला वाटतंय काय आपल्याला बंद होतंय, आपलं काय तिथं त्याला लागलं केलं काय झालं तरी सुद्धा आपल्याला फार विकल्पना आहे. आपला त्यांच्याशी संबंध आपण मोह जोडलेला नाही, मग आपल्याला बंद आहे का नाही असा प्रश्न. तुम्ही जाणलं हिथच बंद चालू झालं, तुम्ही दुसऱ्याला जाण्याची मला परमिशन नाही हो. छद्मस्त दशेमध्ये तुम्ही कुणाला जाणायचंच नाही, गपचिप आहे ना, डोळे मिटून बसा, नाहीतर अध्यवसान झाल्याशिवाय राहत नाही, अडचण ही होती. आणि मग ज्ञानामध्ये आपण राहतो तर त्या ज्ञानाची स्वच्छता इतकी वाढते की ऑटोमॅटिक त्या सगळ्या भूत भविष्य आणि 3 लोकातल्या का आणि आलोकातल्या वस्तू येतात त्या ज्ञानात. ते ज्ञान वस्तूकडे जात नाही, वस्तू ज्ञानाकडे येते. जोपर्यंत ज्ञान वस्तूकडे जाणार तोपर्यंत, कळलं का तुम्हाला, उत्तर मिळालं का? जाणलं म्हटलं, आपल्याला वाटतं जाणतोय तर आपण काय करतोय, जाणतोय. एक स्थूल अभ्यासाच्या दृष्टीने सांगितलं की बाबा आहे ना, जाणा, रागद्वेष करू नका. एक व्यावहारिक भाषा आहे, कारण आपण जाणतो हे कळतच नाही. आपण प्रायः जेव्हा जेव्हा वस्तूला बघतो त्या त्यावेळेस रागद्वेषच करत असतो. आणि म्हणून आचार्यांनी सांगितलं, कर्म न कर्माच्या परिणामाला तुम्ही मात्र जाणा, त्याचे करता भोगता होऊन. सांगितलं की कम्मस्य परिणामम न कम्मस्य तहेव परिणामम न करीयमादाजो जानति सो हवदिना. कर्म न कर्माच्या परिणामाला जो करत नाही मात्र त्या ठिकाणी जो जाणतो त्याला ज्ञानी म्हटलेला आहे. आणि जाणणं आरशाप्रमाणे आहे. मग आरशाप्रमाणे उदाहरण देऊन सुद्धा अजून लक्षात घेत नाही की आरसा त्या वस्तूकडे जात नाही, वस्तू आरशाकडे येते. जर आरसा वस्तूकडे जाईल तर काय घोटाळा होईल सांगतो तुम्हाला. अग्नीचं जर पुढं असेल अग्नी वस्तू, आरसा त्या अग्नीकडे जाईल तर काय होईल, आरसा जळ. तसं ज्ञान वस्तूकडे गेलं की ज्ञान जाणार, म्हणजे त्रास होणार. इतकं खरं तर वस्तूचा स्वभाव सुंदर आहे. म्हणजे काय बाहेर नाही, स्वतःच्या मर्यादेच्या बाहेर कुठं जायचं नाही उपयोग घेऊन. उपयोग उपयोगामध्ये ठेवाय. आचार्य म्हणतात क्रोधात पण नेऊ नको, कर्म नो कर्मामध्ये पण उपयोग नाही असं जाण. संवर त्याच्याशिवाय होत नाही म्हणून सांगितलं ना, उपयोग उपयोगात आहे, क्रोध क्रोधात आहे, उपयोगात क्रोध नाही, क्रोधात उपयोग नाही. उपयोग उपयोगात आहे, उपयोग कर्म नो कर्मामध्ये नाही, है ना. कर्म नो कर्म, कर्म नो कर्मामध्ये, कर्म नो कर्मामध्ये उपयोग नाही, उपयोगामध्ये कर्म नो कर्म नाही. उपयोग नाही नाहीचा दुसरीकडे. आणि ध्यानाला प्रॉब्लेम तिथंच तर येतोय ना, उपयोग सगळीकडे जातो. बसल्यानंतर काय होतंय, असं थोडं स्थिर होतंय ज्ञान. उपयोग इतका चंचल, आणि जेवढं आपल्याला बाहेरच्या पदार्थाचं अवलंबन असेल तेवढा उपयोग जास्त चंचल होणार. असं होतं. काय सांगितलं नीट सांगा, असं मला नाही आठवत. हा, तुम्हाला काय म्हणायचंय? हा बरोबर आहे, मी बाहेर पडू द्या, पण बाहेर पडू द्या असं म्हणताना आपली सावधानता पाहिजे, नाही तर मग येऊ द्या येऊ द्या येऊ द्या, ती थांबतच नाही ना श्रृंखला. मग म्हणजे तिथं बुद्धिपूर्वक आपल्याला आपला उपयोग बदलावा लागतो कधी कधी. सुरुवातीचा अभ्यास असा आहे,
म्हणजे त्याच्यासाठी तर बाह्य अवलंबन दिलं जातं ना. तुमचा उपयोग स्थिर होण्यासाठी तर मग रूपस्थ ध्यान आहे, पिंडस्थ ध्यान आहे, रूपातीत ध्यान आहे, पदस्थ ध्यान आहे. कुठंतरी उपयोग एकाग्र बाहेरच, कारण आपली आहे उपयोगाची चंचलता. आपल्या उपयोगाला कशाचं तरी अवलंबन घेतल्याशिवाय थांबत नाही. आणि म्हणून त्याला अगोदरच्या स्टेजमध्ये थांबवावं लागतं. कुठल्या तरी बाह्य जे आपल्याला समजणारे विषय आहेत, परंतु असे विषय देऊन पुन्हा तिकडून आतमध्ये जाण्याची प्रोसेस ती ध्यानाची असते. त्यासाठी पिंडस्थ, पदस्थ, रूपस्थ, रूपातीत ध्यानाचं अवलंबन साधक घेतो, नवे मुनी पण घेतात. ज्ञानार्णवमध्ये सांगितलंय ना की पिंडस्थ आदी ध्यानाद्वारे मुनी श्रेणी आरूढ होतात. इतकी त्या पिंडस्थ ध्यानामध्ये परिणामाची विशुद्धी करण्याची योग्यता आहे जर व्यवस्थित केलं तर. सगळं जग जातंय बाजूला, कर्म जळून जाते आणि एक ज्ञा एक आत्मा शिल्लक राहतो. इतकी शक्ती आहे ती विशुद्धी वाढवण्याची पिंडस्थ ध्यानामध्ये. असं असतं. म्हणून चर्चा काय चालली होती? वस्तू जी आहे ती बंधाचं कारण बरोबर, हे पक्क करायचं. मग वस्तू जवळ ठेवायच्या का नाही? अध्यवसानाने बंद होतो म्हटल्यावर वस्तूला जवळ ठेवायचं का लांब करायचं? शोभा काय? हा, म्हणून झोपायला येता का अम्मांकडे आता तुम्ही? होय का? नाही त्या दिवशी म्हटल्या होत्या झोपायला जा. झोपता झोपताच अम्मा उचल तुम्ही, म्हणजे झोपेत अम्मा होते. काय हरकत नाही, चांगले आहेत. खरंय. स्वप्न तर बघायला पाहिजेत. स्वप्न तीच पडली पाहिजेत. मी मुनी बनलेला आहे अशी एक भावना. आणि ज्ञानीची तशी राहते असं आपण ऐकलेलं आहे. कोणाची राहते तशी भावना? इंद्राची. कदाहं भविष्यामी पानिपात्रो दिगंबर, अशी भावना इंद्र भात असतो सारखं त्या स्वर्गातला. आणि माणूस झाला की सगळी ती भावना संपून जाते, मरून जाते. नाही नाही, आपलं सांगतोय. म्हणजे स्वर्गात इथं आलं, इथनं स्वर्गात गेलं, सगळं नरकातनं इथं आलो, सगळं विसरून जातो ना आपण. नरकातलं दुःख कुणाच्या लक्षात राहिलं? नरकाचं दुःख आपण नरकात जाऊन आलो नाही, सगळे आलो. आणि नरकात गेल्यानंतर आपण विचार केला नाही पाप करायचं नाही म्हणून. कारण नरकात मध्ये आपण सगळ्या पापाचं फळ भोगलेलं आहे. प्रत्येक पाप मला तिथं जाणीवेत आलेलं आहे, कारण फळ भोगत होतो आपण. काय खाल्लंय, काय पिलंय, कसं बसलोय, कसं उठलोय, कसं बोललोय आणि कसे भाव केलेत, सगळ्या एकेका परिणामाचं फळ, पाप परिणामाचं फळ साक्षात मी भोगलेलं असतं. कळत असतं मला हे फळ कशाचं भोगावं लागतं नरकात. का नाही कळत सांग? आणि मग त्यावेळेस भाव होते की असला भाव परत करायचा नाही. काय त्यावेळेस भाव केलेले असतील आपण की ह्या भावामुळे जर असलं होतंय तर असलं परत करायचं नाही. पण पर्यायात आलो तर आपलं बघा रोजचं जीवन कसं आहे. आणि कालचं राहिलेलं खरकट तुपाची आज हातपुडा केल्याशिवाय, रोटली केल्याशिवाय चैन पडती का? तूप टाकून देते, खरकट तूप टाकून देता तुम्ही? कालचं काल तूप संपवता का? कालचं काल राहिलेलं तेल, वडे बिळे काय तळलेले ते तेल शिल्लक राहतं ना कधी कधी अंदाज चुकल्यानं, ते तुम्ही तसं ठेवता, परत त्याचा वापर करता का? ते आता नको त्याच्यात जीव उत्पन्न होतील म्हणून त्याचं आता विसर्जन करता? सांगा बरं. तुपाचं विचारतो तुम्ही, तुपाच तूप नाही संपलं तर काय करता, एवढा माझा प्रश्न.
संपून टाकतं नाही हे बरोबर आहे, तुम्ही चांगला आहे तुमचं विचार. संपून नाही संपल्यावर काय करणार? आज संपलंच नाही, तुम्ही सगळा प्रयत्न करून संपवायचा पण नाही संपलं, उद्यासाठी ठेवणार का नाही? आणि ठेवून त्याचं काहीतरी करणार का नाही करणार? तू प्रश्न आहे तू. करतात सगळे करतात. बरोबर आहे, केलं जातं का? कारण का वाया नाही घालवायचं? आणि त्या खरकाट्या तुपामध्ये उत्पन्न झालेल्या जीवाची व्हॅल्यू किती आहे तुमच्यासाठी? ते जीव तुम्ही तळणार, भाजणार, सगळं करणार, जीवाची व्हॅल्यू जास्त आहे का पैशाची व्हॅल्यू सांगा आम्हाला जास्त? स्नेह हात आहे, सांग. तुम्ही तसं करता का नाही? खरकाट वापरता का नाही दुसऱ्या दिवशी? टेन्शन येते आपल्याला, ह्याच्यात जीव मरतेत म्हणून. त्या खरकट्याचं आता सांगितलं की आता माहिती इथं आलेल्या शास्त्राचं चाललेलं आहे, न येणाऱ्याला कोण म्हणते? आता इथं शास्त्राला कोण जे आले त्यांना कोणाला माहिती नाही बाबा हे खरकाट असलेली वस्तू, त्याच्यामध्ये त्रस जीव तयार होतात. जीवाची व्हॅल्यू झिरो आहे बायकांना, खरं सांगायला म्हणजे. नाहीतर शुद्धी पाळली नसती का व्यवस्थित? चौका करायचा, शुद्धी म्हणजे काय हे कधीच डोक्यात येणार ना बायकांना. फक्त चौक्यापुरती शुद्धी पाळली तर ती सुद्धा इथं सुद्धा वाटाळ करते, काय सांगता येत नाही तिथं. मग मला सांगा व्हॅल्युएशन कशाचं? किरकोळ पैसे असं किती मोठं नुकसान होणार असतं त्याचं, पण जीव मारले जातील त्याचं फळ मला नरकात जाऊन भोगावं लागेल याची भीती वाटत नाही आपल्याला आज? नाही ना, नाहीतर आपण घाबरलो असतो ना. पण नाही, आज जरी तुम्हाला ते चित्र मी उभा केलं तुमच्या समोर की हे असं असे खरकाटे जीव जिथं तुपात उत्पन्न झालेत आणि हे बघा असं फळ आहे, घाबरणार नाही तरी सुद्धा. इतकं 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 त्या वस्तूंमध्ये आपण समरस झालो, म्हणजे त्याच्याबद्दलचा इतका भाव असा आहे की नाही ते नुकसान म्हणजे माझं, म्हणजे मी माझी सत्ता संपल्यासारखी भासित. इतकं काय एकत्व करता त्या वस्तूंमध्ये, मला हे म्हणायचंय, कालच्या गोष्टींमध्ये. आणि ते सगळं फळ म्हणून म्हटलं एक एक केलेल्या बारक्या बारक्या पापाचं फळ मला तिथं नाही अनुभव, आणि अनंत वेळा अनुभवलं, परत विसरलोय, परत इथं आलो आणि परत तीच चूक करतोय. सुधारायचं परत जाणार नाही तर संसार चालणार कसा? आपल्यामुळे तर चाललाय चांगला संसार खरं तर. तुम्ही म्हणून तर दुकानं चालते चांगली, सगळी संसार व्यवस्थित चाललाय, नाही तर सगळं मोक्षात गर्दी झाली असती राव. बरं आहे बरं का तुमचं, बरं तिथं गर्दी करायला तुमच्यासारखी माणसं नाही. कोण चिंता करत सांग? नुकसान कशाचं जास्त वाटत? खराब झालेली एखादी वस्तू टाकून देताना सुद्धा, खराब झालेली स्वयंपाकघरातली ती टाकायची म्हटलं तर नाही, ती कोणाच्या तरी गळ्यात उतरवायची, म्हणजे एक मोलकरणीच्या, नाही तर जी गडी खात असेल त्याच्या गळ्यात उतरवायची. कशाला टाकून द्यायची? खाते किती, त्याला चालतंय. अरे त्याला चालतंय, त्याचं अनुवदन तुला आहे आणि त्याच्यामुळं तेच फळ मला आहे, तसलंच मला खाऊ घालणार आहे, हे पण लक्षात येत नाही. चालतंय त्यांना म्हणून काही खाऊ घालणं, त्याचं फळ उद्या मला तसलंच खाऊ घालतील, त्याच्यापेक्षा घाणेरडं खाऊ घालतील, आणि त्याच्यामध्ये पुन्हा बांधलेल्या पापाचं फळ मला परत त्याच गतीला जाऊन भोगावं लागेल. कोणाला टेन्शन येते त्याचं काय? चक्क्या बघितल्या घरच्या, किती स्वच्छता ठेवतात चक्क्यांची. हा, कोणी काळजी करतो चक्की साफ केली पाहिजे म्हणून? काय ते जुताय करतं? मी तर दळतच नाही, बैस दळतेत. ओके, म्हणजे माझं काय चक्की बघायचा प्रश्नच येत नाही ना. एक एक ब्लोअर न साफ करता तुम्ही. हा, आता तुमचं बरं आहे हो, पण आज सांगतोय म्हणून आज आहाराकडे बघायचं बाहेरच्या म्हटलं तर माहित आहे पाप आहे, म्हणून सरळ आपलं डोळे झाकून खायचं आणि प्रतिक्रमण करायचं, इलाज नाही. जर बघत राहिलो तर डोकं खराब होईल आणि गती बिघडेल. हे आहे एक 10 मिनिटाचं काम. बघताना आपण बघायचं समोर तेवढं, ही कधी झालं ती कधी झालं, ही काय असं बाहेर बघायचंच नाही. हे चांगलं शुद्ध हो, त्यांनी म्हटले चांगलं आहे, गपचिप खायचं, त्याचं पाप त्याला आहे मला नाही.
मी शोधणार, मी बघणार, मी विचारले, माझी जबाबदारी पूर्ण झाली. मी बघताना बघितलं, मी विचारताना विचारलं, याच्यापेक्षा जास्त मी काय करणार. ज्यांनी केलंय त्यांची जबाबदारी. मग त्यांनी जर बळणच खराब वस्तू चांगली म्हणून दिली तर त्याचं फळ त्याला. पण मी न विचारता न बघता जर हे केलं असेल तर मात्र मला फळ मिळेल. सोडा दुकानदारी म्हणून म्हणलं, दुकानात गेल्यानंतर तुम्हाला सवड नाही घरातली शुद्धीचं पालन करा. आणि त्यामुळे सांगितलं ना, डोकी बिघडते. दुकानात करणार तुमच्या घरातल्या लोकांची पण बिघडते, आणि त्यांची बिघडली की तुमची बिघडते, तुमची बिघडली की त्यांची बिघडते. असा सगळा अन्योन्य आश्रय आहे. एकमेकाच्या निमित्तातच बिघडत जात. परिणाम विशुद्ध ठेवून जीवाच्या रक्षणाच्या हेतून तुम्ही काम करा. बघा तुम्हाला काय फळ मिळते. आत्ता शांती आहे, पुढे शांती. जीव रक्षा पाळानं तुम्ही तुमच्याकडे म्हणजे गरज आहे ना तिथं. आणि उत्पत्ती तिथं होत असते ना. आणि आपल्याला सगळं समोर आहे, कशामध्ये केव्हा कशी उत्पत्ती होते जीवांची. कोण कोण मर्यादेचं करताय तुम्ही. स्नेहाताई जेवण करताय मर्यादेचं नियम घेतलाय ना, माग दिला होता काय. संजनाताई तुम्ही मर्यादेचं जेवण करता काय. घरात पिठात चक्की आहे का घरी. मग तुम्हाला माहित आहे 3 दिवस 5 दिवस 7 दिवसानंतर आळ्या तयार होते त्याच्यातून. त्रस जीव होते का ना. मर्यादे संपल्यानंतर त्रस जीव तयार होते ना. म्हणजे आळ्या होते. ते जर तुम्ही जर रोटली भाकरी करून खाल्लं, पीठ जर डाळीचं असलं, ते तळलं बिळलं तर सगळं काय होईल. तुम्हाला असं वाटेल मी शुद्ध खाते, पण आणि घरी चक्की आहे, हातावर दळायचे तुम्हाला. अवघड काय 3 5 7 दिवसाचं पाळायला. तुमच्या सासूबाई आहेत का. नको म्हणले का त्या. सासूबाई आहेत का तुम्हाला. नाही आहेत. मी विचारलं, मला नाही माहित. नाही बर, मग तुम्हाला नको म्हणल्या तर तुम्ही खाणार नाही का. नाही म्हणजे भीती तर म्हणजे हे सगळं लक्षात घे. सगळ्याला नियम आहे का मर्यादेच्या पिठाचं. घरी तर निदान काय तेजसरित आहे. नाही ना. कुठं राव प्रतिमाधारी घरातले लोक, आणि कुठं आपण चांगल्या गोष्टी शिकल्या नाहीत. गुणग्रहण करायचं खरं तर. पण आज विचारलं तर काय काय सासूबाई मध्ये दोष होते सांग. एक ना एक सांगतील. बारके बारके दोष बघायचे असले तर बघा तुम्हाला काय काय करत होत्या त्या. आणि गुण म्हटल्यानंतर एक गुण काय चांगलं काय होतं का. आता प्रश्न. मग संजय ताई नियम करायचा का. मर्यादेच्या पिठाचं खायचं घरी. स्थूल रूपाने बाहेरची बिस्किटे खावा, पण निदान खावा म्हणणं चुकीचं आहे. पण घरी तुम्हाला मर्यादेत रोटली भाकरी डाळीची पिठाची दळता का नाही, तर ती मर्यादेत खायला काय अडचण आहे. घरी सगळ्यांना खाऊ घाला आणि तुम्ही पण खावा. काय म्हणते ते. घ्यायचंय का. नरकात जायचंय का. नाही म्हणते ते. आणि काय नियम नाही नरकात पण जायचं नाही असं होईल का. होईल का की तुमचं कसं आहे. काय पाळताय. आता एक तर तुमच्या घरात 2च माणसं. तुम्ही दळता किती दिवसाचं. आता तुमच्या उठण्यावरच मी माझा अंदाज केला की बाबा तुम्ही किती आळशी असताल म्हणून. मग आता तुम्ही मर्यादित पीठ कशासाठी पाळचाल तुम्ही. एकदाच केलं दोघांसाठी म्हटल्यावर दळलं तर किती 3 5 7 8 10 किती झाले तेवढं वेळ जाईल तेवढं वापरायचं एवढंच. आणि त्याला म्हणायचं आम्ही मर्यादित करतो. बरोबर आहे. संपस्तोपर्यंत खायचं एवढंच. आणि दळताना पण असं जरा थोडं जास्त दळायचं. कमी कशाला. थोडं जास्त परत सारखं सारखं दळायला लागलं ना. सारखं सारखं कशाला दळायचं असा प्रश्न येतो ना. काम किती आहेत महिलांना. सारखं सारखं करून जमतं का घरात मला सांग. आणि एवढं सगळं सांगितलं मी आता काय सांगितलं म्हटलं ना. सगळं चित्र उभा करतोय, पण तरी सुद्धा अशी भीती वाटते का नाही. आत्ता नियम पहिल्यांदा मला नियम द्या.
सांगितलं ना मी, महाराजांनी इथं त्यावेळेस आमच्या समोर पण सांगितलं होतं. महाराज इथं नातेपुतेमध्ये होते, साबुदाण्यासंबंधी चर्चा इथं महाराजांना पेपरमध्ये वाचायला मिळाली आणि त्यावेळेस मग बऱ्याच जणांनी साबुदाण्याचे नियम घ्यावे अशी महाराजांची भावना झाली आणि मग बऱ्याच जणांनी साबुदाणा खायचा नाही म्हणून नियम घेतला. आम्हाला अकलूजमध्ये कळलं, त्यावेळेस माझ्या धर्माची नुकती सुरुवात. महाराजांनी सांगितलं ना साबुदाणा नाही खायचा, नाही खायचा, नियम आजीवन. आवडत नव्हता का मला साबुदाणा? तुम्हाला काय वाटतंय? आणि साबुदाणा म्हणजे सगळ्याला प्रिय असतो तसं तर, पण महाराजांनी ज्या दिवशी तुम्ही खाताय साबुदाणा? महाराज गेला वीरसागर महाराजांनीच. हा, साबुदाणा नाही खायचा असं म्हटल्यानंतर सोडलं. त्यावेळेस तिथं त्यांनी सांगितलं कसं कसं पद्धतीने फॅक्टरीत बनवते आणि ते सगळं आळ्याने ते नाही, नाहीतर नाही. व्हिडिओ पाहिले महाराजांनी सांगितलं चहा प्यायचा नाही, नाही, सोड. महाराज म्हटले टोमॅटो खायचा नाही, नाही, सोड. महाराजांनी सांगतेत ना, आपल्या कल्याणासाठी सांगतेत ना, आहे ना. हा, बर. नाहीतर नाही. काय असं त्याच्यावर आपण जगतोय का? जर त्याच्यात असेल तसं पाप. आणि गुरुवर श्रद्धा नको संजनाताई? श्रद्धा आहे का नाही कोणावर? हा, काय म्हणते ते आहे ना. मग आता देवशास्त्र गुरु सांगतोय का माझं सांगतोय? म्हणजे नियम घ्यायचा विचारतोय मी तुम्हाला. टेन्शन येते ना? हे इतका मला हे सांगायचं. जरी आपल्याला वर्तमानात पाप कळतायत तरी पाप सुटत नाही आहेत. म्हणजे माझा मोह, माझी आसक्ती किती वाढली, किती आसक्ती वाढली. नरकाला सुद्धा भीत नाही असा त्याचा अर्थ झाला. भले आपण वाचलं पुरुषार सिद्धी उपायामध्ये रात्री खाणं मांस खाण्यासारखं आहे, पाणी पिणं रक्त पिल्यासारखं आहे. पण आपण आपल्या पोराला रात्री हे ना, अरे ही खा, त्याने जर जेवायला उशीर झाला, काय झालं थोडं, तर ही पी ती पी, ही खा ती खा म्हणून त्याला रक्त पाजल्यासारखं करत नाही. दूध पी, दूध नाही पिला आज तर मग ते उद्या काय खराब होऊन जाय, तुला प्यावं लागतंय. एक तर ते शिळच दिलेलं असतं, ताजं पण नाही. कारण ताजं टिकवायचं असतं उद्यासाठी आणि आज संपवायचं असतं शिळ. ताजं कधी सुद्धा जरी आणलं तरी ताजं खायला मिळणार नाही तुम्हाला. पुण्यच नको नसलं तरी खाणार पण पिणार कसलं ताजं तुम्ही? ताजं शुद्ध खायला सुद्धा पुण्यच लागत आणि ते पुण्य व्रत नियमाशिवाय होत नाही. सगळ्या जीवाला कुठे मिळते सांग? जरी योग्यता आहे असं नाही आहे की इथं कोणामध्ये योग्यता नाही आहे की ज्यांना ताजं खाता येईल, पण नाही, वाया जाते. 60 रुपये लिटरचं दूध वाया झालेलं चालत नाही. त्यातले अनंत असंख्यात्रस जीव मेले तर मला चालतंय. इतकं जीवाचं, मी माझ्या जीवाचं व्हॅल्युएशन किती गेले त्याच्यावर ठरतं. आतनं तर सुरू करा चिंतन. जेव्हा मी काय करतोय, कुठेतरी आपल्याला खात राहिलं पाहिजे ना, ते कुठेतरी सलत राहिलं पाहिजे ना. हे पाप आहे, पाप आहे, पाप आहे, पाप आहे, अशी शल्य जर नाही राहिलं तर त्याच्यातून आपण सोडणार कसं, सुटणार कसं? काय नाही, सगळेच. म्हणून म्हटलं ना, आजूबाजूला जेव्हा आज हॉटेलात खायला लागलेत त्यामुळे कोणाला भीतीच नाही राहिली की बाबा हे पाप असतं म्हणून. हॉटेलात न खाणारे पण तसेच. म्हणजे हॉटेलात खाल्लं तर एक वेळेस चालेल, पण घरात राहून सुद्धा हॉटेलासारखंच खायचं म्हटल्यावर काय? तेव्हा की घरात योग्यता आहे चांगलं खायची सगळी. आणि आता सगळे हॉटेलात बाहेर खायची परमिशन सगळ्याला तुम्हाला आहे नाही. आता हॉटेलात खाता ना, सांगताना लाज वाटते का नाही? तर पण करताना लाज वाटते का? म्हणजे हॉटेलात खाताना लाज वाटते का? पण आता इथं सगळ्या शास्त्राच्या धर्मसभेत जर आपल्याला म्हटलं तुम्ही हॉटेलात खाता, तर आपल्याला कसं वाटतंय? कसं सांगू आता? खाती तर खरं, आता नाही म्हणता पण येत नाही खातं म्हटल्यावर, बरोबर आहे. खोटं बोलल्याचं पाप लागतंय असं होईल.
खोटं बोलल्याचं पाप नको, पण हॉटेलातलं खायचं सोडायचं म्हटलं तर चालतंय का? सोडायचंय का हॉटेल तर त्याग करायचंय का? म्हणजे टेन्शन घेऊन आम्ही काय सोडवत नाही, पण आपलं एक तुमच्या बुद्धीत तरी यायला पाहिजे की काय आपलं चाललंय. हा सगळं करत सगळं जेवण जातं सगळं हम्म केटरर्स ते परवा जाऊन काय काही काही राहिलेलं नाही. म्हटलं ना, हळू हळू पापाची भीती डे बाय डे कमी होत चालली. आणि म्हणून उद्या आमच्याकडे जैनांमध्ये जसं त्या कोल्हापूर साईडला आपले कितीतरी लोक मांस खातायत आणि दारू पित आहेत. कारण शेतकरी समाज, आजूबाजूला मराठा समाज, सगळे हॉटेल आहेत, ढाबे आहेत. कुणाला असं वाटत नाही की ही जैन आहे काय म्हणून, आणि आपल्याला हे खायचं नसतं असं जैनत्व सुद्धा शिल्लक राहिलं नाही. इतकी भीती मोडत जाते. संगतीत जसं राहणार तशी ती भीती कमी कमी होतात. त्यागींच्या, व्रतींच्या, संयमीच्या संगतीत राहा, तुम्हाला भीती वाटेल. पण असंयमी लोकांच्या संगतीत राहणार, हॉटेलात खाणाऱ्याच्या संगतीत राहणार, तर हॉटेलात खाताना भीतीच वाटणार नाही. त्यात काय असतं, सगळेच खातेत. आजकाल घरात पाव सगळेजणच खायला लागले घरात. आता मी जेवायला बसलोय तर माझ्या समोर पाव तळला जातो. अरे आता इथं देवते येत, अजून ह्यांचं तर होऊ द्या, नंतर पावभाजी बघू, काय पाव, मिसळ पाव, तसलं काय नाही. त्याला काय असतं, जेवते तोपर्यंत सुद्धा दम निघत नाही. वा शुद्ध जेवणाऱ्याला जीव घालतोय तर निदान त्यांचं पाव म्हणजे कुठं पाव. आणि आता जैन पाव मिळाला लागले. विशेषता ही आहे, जैन पाव नाव त्याला जैनत्वाचं दिलं, जैनाने बनवलं. आपल्याला असं वाटायला लागले हे एकदम शुद्ध पाव आहे. पाव कधी शुद्ध, ब्रेड कधी बनतच नसतो. आता मुलांना बाहेर खाण्यापेक्षा घरी खाल्लेलं काय वाईट आहे. आणि आपण पण चर्चा कशासाठी चालली होती, नरकामध्ये एकेका परिणामाचं फळ साक्षात अनुभूतीला येत असत. जे आपण अध्यवसान अज्ञानाने केलेले असतात त्याचं फळ साक्षात अनुभवत असत. आणि त्यावेळेस आपण असा नियम केलेला असतो, नियम बघा की असं वचन दिलेलं असतं की परत हा जन्म नाही, कधीच मी असलं पाप करणार नाही. अशा आपण शप्ता आना भाता म्हणते त्याला, खाल्लेले असतात नरकामध्ये की नाही आता असलं पाप कुठल्याही याच्यावर बेसवर करणार नाही. पर्याय बदलली, सगळं विसरून गेलं. म्हणजे जे असे परिणाम शपथ घेतलेले असते ना आपण, त्याचं फळ म्हणून आपण मनुष्य झालेलो असतो. कारण ते पुण्य बांधलेलं असतं, म्हणून नरकात कधीच जात नाही. कारण इतकं पुण्य बांधलेलं असतं त्याने त्या नरकामध्ये, ते आहे ना परत नरकात उत्पन्न होऊ शकत. कारण प्रत्येक क्षणाला त्रासाचा पश्चाताप इतका आहे नाही बाबा. तिथलं सगळं भूक, तहान, थंडी, वारा हे सगळं बघितल्यानंतर असं झालेलं असतं की नाही 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 असलं पाप नाही, पाप नाही, पाप ही पाप आहे. काय आता मी पापाचं सांगतो तरी घड्याळाकडे बघायला लागले कामात. त्यानंतर आता मागं वळून बघितलं, अजून मान वाकडी करून किती वाजले. म्हणजे आता चांगलं चाललंय बाबा, पण तसलं नाही, वाजलीत किती. असा अध्यवसान भाव मला सांगायचं बंदाचं. कारण शास्त्रात आहेत का ते नाही, त्यांना तर घरी जायचंय. असं ध्यान नुसतं बघण्यासारखं करून होतंय का? डोळे दाखवून बसलेत. आता माझ्याकडे बघा नीट, जरा भीती वाटेल, नाही तर डोळे बघून पण ती भीती संपते, बाकी काय नाही. वाघ तर बाहेर राहणारच आहे. चर्चा कशावर निघाली आपली, वस्तू जी आहे ती बंधाचं कारण नाही. काय मग वस्तू कशाचं कारण आहे? अध्यवसान भावाचं कारण आहे, पण बंधाचं नाही. बंधाचं कारण का नाही स्नेहात आहे? थांबा स्नेहात आहे, वस्तू बंधाचं कारण का नाही?
बरोबर आहे. मग इतकं काय त्याच्यात विचार पुस्तकात वहीत बघायचंय. ती पर आहे, हा सिद्धांत पक्का ठेवा ना. पर वस्तूमुळं मला बंध तिन्ही काळात होणार नाही, पण त्याचा आश्रय मी करणार तर मला अध्यवसान होणार. काय होणार आहे पहिल्यांदा? अध्यवसान. अध्यवसान होणार तर त्याचा संबंध अविनाभाव संबंध आहे. जिथं जिथं अध्यवसान तिथं तिथं बंध असं. आणि मग असे जे अध्यवसान भाव नियमाने बंधाचं कारण आहेत त्यांना मिथ्या का म्हटलेलं आहे, ही 266 गाथेमध्ये शीर्षक दिलेलं आहे. आता 266 गाथेचं शीर्षक बघा. एवं बंध हेतुत्वेन निर्धारितस्य अध्यवसानस्य स्वार्थ क्रियाकारित्वाभावेन मिथ्यात्वं दर्शयति. किती सुंदर सांगितलंय मला. अध्यवसान भाव हे स्वार्थ क्रियाकारी नाहीत. आता याचा अर्थ कळतोय का? अध्यवसान भाव स्वार्थ क्रियाकारी नाहीत म्हणजे काय ते आता तुम्हाला नंतर सांगतो. ओम नमः